हॅलो मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे? आज आपण सुपरस्टार रजनीकांत यांचा जीवनप्रवास जाणून घेत आहोत. अभिनेता रजनीकांत यांचा सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी अनेक अडचणींचा सामना करत इथपर्यंत आकाशभरारी घेतलेली आहे. अभिनेता रजनीकांत यांना साऊथ इंडस्ट्रीचे सुपरस्टार म्हटलं जातं. ते भारतीय चित्रपटसृष्टीचे मेगास्टार देखील आहेत. रजनीकांत यांच्या स्टाईलवर त्यांचे चाहते खूप फिदा आहेत. रजनीकांत हे सर्वसामान्यांसाठी आशेचे प्रतीक आहेत. जगात असे बरेच लोक आहेत ज्यांना मोठे यश मिळालं, परंतु रजनीकांत यांनी ज्या प्रकारे अनुकूल आणि संघर्षमय परिस्थितीत इतिहास घडवला तो जगातील फारच थोड्या लोकांना शक्य झाला आहे. सुतार ते कुलीपर्यंत, कुलीपासून ते BTS कंडक्टर आणि कंडक्टरपासून ते जगातील सर्वात प्रसिद्ध सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रवास किती खडतर असेल याचा आपण अंदाज लावू शकतो. रजनीकांत यांचं आयुष्य नाही तर चित्रपटसृष्टीचा प्रवासही अनेक चढउतारांनी भरलेला आहे. आज रजनीकांत ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी अवश्य मेहनत आणि त्याग लागतो, परंतु त्यापेक्षा अधिक मेहनत रजनीकांत यांनी घेतलेली आहे. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशात लोकप्रिय अभिनेते आहेत. तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनीज बुकमध्ये त्यांचं नाव नोंदलं गेलं आहे. भारताखालोखाल जपानमध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय होतात. दक्षिण पूर्व आशिया आणि जपानमध्ये रजनीकांत यांचा मोठा चाहता वर्ग आहे आणि त्यांचे फॅन्स क्लबही आहेत. रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी कर्नाटकच्या बेंगळूरमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. त्यांचं नाव शिवाजी गायकवाड असून वडिलांचं रामोजीराव गायकवाड आणि आईचं नाव जिजाबाई गायकवाड असं आहे. ते त्यांच्या 4 भावंडांपैकी सर्वात धाकटे. त्यांचं आयुष्य सुरुवातीपासून अडचणींनी भरलेलं होतं. त्यांनी केवळ वयाच्या 5व्या वर्षी आपली आई गमावली. वडील पोलिसात हवालदार होते आणि घराची परिस्थिती फार बिकट होती. शाळेत असताना दारिद्र्यामुळे त्यांना खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. बंगळूर येथील आचार्य पाठशाळा या शाळेत त्यांचं शालेय शिक्षण झालं आणि रामकृष्ण मिशनच्या बंगळूरमधील महाविद्यालयात त्यांचं उच्च शिक्षण पूर्ण झालं. 1968 ते 1973 दरम्यान रजनीकांत यांनी अनेक ठिकाणी वेगवेगळी कामे केली. रजनीकांत यांनी लहान वयातच कुली म्हणून काम सुरू केलं. त्यानंतर त्यांनी BTSमध्ये बस कंडक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. रजनीकांत यांना सत्यनारायण राव गायकवाड आणि नागेश्वर राय गायकवाड हे 2 मोठे भाऊ आणि त्यांच्या बहिणीचं नाव अश्विनी असं आहे. कंडक्टर म्हणून ते काही कमी नव्हते. तिकीट कापण्याच्या आणि शिट्ट्या वाजवण्याच्या त्यांच्या शैलीसाठी ते लोकप्रिय झाले होते. बऱ्याच मंचावर नाटकांमुळे चित्रपट आणि अभिनय यांचा नेहमी छंद असायचा आणि तो छंद हळूहळू उत्कटतेने बदलला. रजनीकांत यांचा चित्रपट क्षेत्रातील प्रवास कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही. त्यांनी सुरुवातीला पडद्यावर नकारात्मक पात्र आणि खलनायकाच्या चरित्रातून सुरुवात केली. त्यानंतर अनेक भूमिका साकारल्या आणि शेवटी नायक म्हणून आपला ठसा उमटवला. रजनीकांत दिग्दर्शक के. बालचंद्र यांना त्यांचं गुरु मानतात, पण त्यांना दिग्दर्शक MP मथुरामन यांच्या चिलकम्मा चंपीडी या चित्रपटातून खरी ओळख मिळाली. यानंतर SP यांच्या पुढच्या ओरू केल्लुरू या चित्रपटात ते पहिल्यांदा नायक म्हणून दिसले आणि यानंतर रजनीकांतने मागे वळून पाहिलं नाही आणि डझनभर हिट चित्रपटांच्या रांगा लावल्या. रजनीकांत यांनी सिद्ध केलं आहे की वय केवळ एक संख्या आहे आणि एखाद्या व्यक्तीने काहीतरी करण्याचा निर्धार केला असेल तर वय काहीही असलं तरी फरक पडत नाही. वयाच्या 65व्या वर्षी शिवाजी द बॉस, रोबोट कवाली सारख्या हिट चित्रपट देण्याची क्षमता त्यांच्यात अजूनही आहे. एक काळ असा होता की एक महान अभिनेता असूनही बऱ्याच वर्षापासून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं, परंतु त्यांनी धैर्य गमावलं नाही. यावरून रजनीकांत यांचा धैर्य आणि विपरीत परिस्थितीत हार न मानण्याचा आत्मविश्वास दिसून येतो. रजनीकांत इतके मोठे सुपरस्टार असून जमिनीशी त्यांचं नातं जोडलेलं आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ते वास्तविक जीवनात सामान्य व्यक्तीसारखे राहतात. ते इतर यशस्वी लोकांपेक्षा वास्तविक जीवनात धोती कुर्ता घालतात. कदाचित म्हणूनच त्यांचे प्रशंसक केवळ त्यांच्यावर प्रेम करत नाहीत तर त्यांची उपासना देखील करतात. रजनीकांत यांच्याबद्दल सर्वश्रुत आहे की कोणीही त्यांच्याकडे मदतीसाठी विचारल्यास ते त्यांना रिकाम्या हाताने कधीच पाठवत नाहीत. रजनीकांत किती आवडता अभिनेता आहे त्यांच्या प्रशंसकांनी दक्षिणेत त्यांच्या नावाने एक मंदिर बांधलं आहे यावरून निश्चितच करता येतं. जगातील अशा कोणत्याही स्टारला इतकं प्रेम आणि पाहुणचार मिळालेलं नसेल. मनोरंजन जगात रजनीकांत एक अशी व्यक्ती म्हणून ओळखली जाते ज्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही आणि रजनीकांत हे सत्य असल्याचं सिद्ध करतात. रजनीकांत यांचं प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असलं तरी त्यांनी हिंदी, मराठी, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्रजी चित्रपटात अभिनय केला आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली तरीही त्यांनी मराठी चित्रपटात अद्याप काम केलेलं नाही.
2007मध्ये प्रदर्शित झालेल्या शिवाजी द बॉस या तमिळ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळवणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरता त्यांना तब्बल 26 कोटी रुपये मानधन देण्यात आलं होतं. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशात लोकप्रिय अभिनेते आहेत. तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहतावर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनीज बुकमध्ये त्यांचं नाव नोंदलं गेलं आहे. भारताखालोखाल जपानमध्ये त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिण पूर्व आशिया आणि जपानमध्ये रजनीकांत यांचा मोठा चाहता वर्ग आहे आणि त्यांचे फॅन क्लब्सही आहेत. त्यांचं मूळ गाव पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मावडी कडेपठार हे आहे. तसेच जेजुरीचा खंडेराया त्यांचं कुलदैवत असल्याचं मध्यंतरी रजनीकांत यांनी एका मुलाखतीत सांगितलं. रजनीकांत यांच्या सहचारिणी लता रंगाचारी असून त्यांना ऐश्वर्या आणि सौंदर्या या 2 मुली आहेत. 6 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता, तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार विजेता, तसेच अनेकदा नामांकन त्यांना मिळालंय. 9 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता, सिनेमा एक्सप्रेस चित्रपट पुरस्कार विजेता, तसेच अनेकदा नामांकन मिळाले आहे. 10 वेळा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता, तसेच लेखक, निर्माता, सहकलाकार अशा अनेक भूमिकांबद्दल अनेक नामांकन आणि पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. महाराष्ट्र शासनाचा 2007चा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, राज कपूर पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 1995मध्ये आध्यात्मिकतेकरता ओशो विस्मित पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम कामगिरीचा शेवलियर शिवाजी गणेशन पुरस्कार विजेता ते आहेत. पद्मविभूषण पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी रजनीकांत सन्मानित आहेत. रजनीकांत यांनी वेळोवेळी तमिळ लोकांकरता आणि लोकाधिकारांकरता उपोषणं केली आहेत. शासनावर दबाव टाकण्याकरता त्यांनी नेहमीच समाज घटकांना मदत केली. रजनीकांत त्यांच्या दानशूरतेसाठीही ओळखले जातात. 31 डिसेंबर 1917 रोजी चेन्नईमधील श्री राघवेंद्र मंडपम ह्या ठिकाणी रजनीकांत यांनी एका भव्य सभेमध्ये पत्रकार आणि रसिकांसमक्ष आपल्या सक्रिय राजकारणात प्रवेश करत असल्याचं 2018मध्ये आपण रीतसर पक्ष स्थापना करणार असून संपूर्ण तमिळनाडू राज्यातील येत्या निवडणुका लढवणार असल्याचं अधिकृतरित्या घोषित केलं होतं. रजनीकांत यांनी 12 जुलै 2021 रोजी त्यांचा पक्ष रजनी मक्कल मंद्रम RMM विसर्जित केला आणि भविष्यात राजकारणात प्रवेश करण्याची त्यांची कोणतीही योजना नाही असंही सांगितलं. दक्षिण भारतातील त्यांचे चाहते त्यांना देवापेक्षा कमी समजत नाहीत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांची भली मोठी रांग लागते. रजनीकांत यांच्या पत्नीचं नाव लता. रजनीकांतच्या आयुष्यात लता आल्या. दोघांची लव्ह स्टोरी अप्रतिम आहे. मिळालेल्या माहितीनुसार 1980मध्ये लताला तिच्या कॉलेज मॅगझिनसाठी मुलाखत घेण्यासाठी आली होती आणि लताला भेटल्यानंतर रजनीकांत तिच्या प्रेमात पडले. ते पहिल्या नजरेचं प्रेम होतं. मुलाखत संपल्यानंतर रजनीकांत यांनी लताला प्रपोज केलं. दोघांनी 1981मध्ये लग्न केलं. चेन्नईमध्ये रजनीकांत यांचे एक आलिशान घर आहे जे 2002मध्ये त्यांनी बांधलं होतं. या घराची भव्यता पाहण्यासारखी आहे. याचसोबत रजनीकांत यांनी देशाच्या अनेक भागात मालमत्ता विकत घेतल्या आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी गुंतवणूक केली. रजनीकांत यांना महागड्या आणि आलिशान गाड्यांची खूप आवड आहे. त्यांच्याकडे टोयोटा इनोव्हा, रेंज रोव्हर, बेंटली अशा महागड्या गाड्या आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल रजनीकांत यांना भारताचा 3रा सर्वोच्च सन्मान पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. रजनीकांत यांच्या चरित्रातून आपण हाच धडा घेऊ शकतो की स्वतःला कधीही कमी समजू नये. मानवी समस्येची केवळ 2 कारणे आहेत. त्यांना नशिबापेक्षा जास्त पाहिजे असतं आणि वेळेपूर्वी पाहिजे असतं. म्हणूनच आयुष्यात धैर्य आणि चिकाटी असणं आवश्यक आहे. रजनीकांत यांना पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा.